सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने पुरवठा करणे ही योजना सुरू केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक पात्र बचत गटांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सोलापूर या कार्यालयाकडे दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कल्याण सुलोचना सोनवणे यांनी केले आहे। नमस्कार, मी सुलोचना सोनवणे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करणं ही योजना राबविण्यात येते। यामध्ये 3.5 लाख रुपये मर्यादेमध्ये 10% लाभार्थी हिस्सा आणि 90% उर्वरित अनुदानाच्या रकमेमध्ये आपण 3.15 लाख रुपये आपण बचत गटांसाठी देतो। तर यासाठी 80% सभासद बचत गटातील हे अनुसूचित जातीचे असावेत। त्याचबरोबर सर्व सदस्यांचं रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेतले डॉक्युमेंट्स हे आपल्याला विहित नमुन्यातील अर्जासोबत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर कार्यालयाकडे जमा करावीत। तर मी सोलापूर जिल्ह्यातील सर्व बचत गटांना विनंती करते की जास्तीत जास्त या योजनेचा लाभ आपण घ्यावा। ज्या लाभार्थ्यांनी पॉवर टिलर व मिनी ट्रॅक्टर या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना या योजनेचा पुन्हा लाभ दिला जाणार नाही। स्वयंसहाय्यता बचत गटांना योजनेचा लाभ दिल्यानंतरनं त्या वस्तू गहाण किंवा विकता येणार नाही। स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व सदस्यांचे रेशन कार्ड, आधार कार्ड, ग्रामसेवक, सरपंच व तलाठी यांचे रहिवासी प्रमाणपत्र असावे। प्राप्त उद्दिष्टेनुसार व उपलब्ध तरतुदीपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पद्धतीने लाभार्थीची निवड करण्यात येणार आहे। या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कल्याण सुलोचना सोनवणे यांनी केले आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।